नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप टेस्टी, पौष्टिक आणि घरगुती स्टाईलची मसूर डाळ. काही जण तर याला अख्खी मसूर डाळ म्हणतात. ही डाळ इतकी चविष्ट लागते की गरम भात, जिरा राईस किंवा चपातीसोबत एकदम मस्त लागते. आणि खास गोष्ट म्हणजे ही रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळेत तयार होते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे 1 वाटी मसूर डाळ घेतली आहे. तर या वाटीने मी मसूर डाळ घेतलेली आहे, म्हणजे अख्खा मसूर. ही डाळ आपण स्वच्छ धुवून साधारण 1 तास भिजत ठेवली होती. भिजवल्यामुळे डाळ पटकन शिजते आणि चवही खूप छान येते. तर या डाळीतलं मी पाणी काढलं आणि आता आपण हे कुकरमध्ये घालूया. तर ही सर्व डाळ आपण यामध्ये घालूया. आता आपण यात 3 वाटी पाणी घालणार आहोत. ज्या वाटीने आपण डाळ मोजली होती ना, त्याच वाटीने 3 वाटी आपण पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी जर डाळ असेल तर आपण त्याला 3 वाटी पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. तर आता इथे तुम्ही पाहू शकताय, इथे मी पहिली वाटी पाणी ओतलेलं आहे. त्याचबरोबर आता इथे मी दुसरी वाटी पण पाणी घालते आणि आता घालूया तिसरी वाटी शेवटची. आता यामध्ये कोणताही मसाला घालायचा नाही. फक्त यामध्ये घालूया आपण थोडंसं मीठ. मीठ घातल्यानंतर आपण हे हलवून घेऊया. तर इथे मी चमच्याने हलवते व्यवस्थित. आता कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या देऊया. जास्त पण द्यायच्या नाही शिट्ट्या. कुकरला झाकण लावूया. डाळ आधीच भिजलेली असल्यामुळे ती पटकन शिजते. जास्त शिजवायची नाही. आता आपण हा कुकर गॅसवर ठेवूया. तर इथे मी 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत कुकरला. झाकण उघडून बघूया. वाह! डाळ एकदम छान शिजली आहे. थोडी अख्खी दिसते आणि थोडी मऊ झालेली आहे. अशी डाळ खूप छान लागते. तर आता इथे कढईमध्ये तेल गरम झालं आहे. तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये घालूया जिरे. जिरे छान तडतडले की बारीक चिरलेला लसूण आणि आलं, यामुळे डाळीला खूप छान फ्लेवर येतो. आता त्यात घालूया बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर घालूया यामध्ये थोडासा कढीपत्ता. सगळं मस्त असं परतून घेऊया तेलामध्ये. कांदा हलका गोल्डन झाला पाहिजे, अशाने चव वाढते. तर पहा, कांदा आपण घातल्यावर हे व्यवस्थित असं परतून घेऊया. तुमच्या शहरात याला मसूर डाळ म्हणतात का मसुरा म्हणतात? मला कमेंट करून आवर्जून कळवा. व माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातनं पाहता, तुमच्या गावाचं नाव मला कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर आपला कांदा व्यवस्थित असा भाजलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया टोमॅटो. टोमॅटो ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. मी टोमॅटो घालते. आता माझ्या घरात टोमॅटो आवडतो सर्वांना. इथंपर्यंत तर आपला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे. एक छोटासा लाईक करा. तर इथे कांदा व्यवस्थित असा परतलेला आहे आपण तेलामध्ये. त्यात आता आपण घालूया टोमॅटो आणि तो पण आपण व्यवस्थित असा परतून घेऊया. तुमच्या घरात मसूरची डाळ किंवा मसूर कोणाला आवडतो मला कमेंट करून आवर्जून सांगा. व तुमची करण्याची पद्धत कशी आहे भाजीची तेही मला कमेंट करून सांगा. टोमॅटो पण आपला भाजलेला आहे तेलामध्ये. तेलामध्ये ज्यावेळी टोमॅटो भाजतो तर त्याचा कलर पण तुम्ही पाहू शकता बदललेला आहे. आता यामध्ये घालूया मीठ. पण इथे लक्षात ठेवा, मीठ आपण आहे ना डाळीत अगोदर टाकलं होतं, त्यामुळे इथे कमी घालायचं. कधी ज्यावेळी आपण कुकरला शिट्टी दिली ना, त्यावेळी आपण डाळीमध्ये मीठ घातलं होतं. मीठ घातल्यावर आपण हे परतून घेऊया व्यवस्थित. आता यामध्ये घालूया मसाले. सर्वात अगोदर घालूया मिरची पावडर. त्याचबरोबर घालूया धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि आमचूर पावडर. आमचूर पावडरमुळे डाळीला हलकीशी आंबट चव येते आणि टेस्ट तर खूपच जबरदस्त लागते. आता मसाले लो टू मिडियमवर 1 ते 2 मिनटं परतून घेऊया. तर सर्व मसाले टाकले आहेत यामध्ये मी आणि आता हे आपण चमच्याने व्यवस्थित असं परतून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकताय, आपण यामध्ये मिरची पावडर घातली आहे. जर तुम्हाला आवडत असेल चटणी तर तुम्ही चटणी पण घरची वापरू शकता. मी मिरची पावडर घातलेली आहे. यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया. पाणी घालून व्यवस्थित असं हे परतून घेऊया आणि हे आपण मसाले यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत.
आता याच्यावर आपण झाकण ठेवून छान मसाले भाजून देऊया. मध्ये मध्ये हलवत राहा म्हणजे मसाले जळणार नाहीत, नाहीतर काय होईल, खालून मसाले जळतील. 2 ते 3 मिनिटांनी बघा मसाल्यावर तेल दिसायला लागलं आहे, म्हणजे मसाला एकदम परफेक्ट भाजला आहे. हा मसाला व्यवस्थित असा हलवून घेऊया आपण. आता यामध्ये आपण शिजवलेली जी डाळ आहे ना ती घालूया. तर सर्व डाळ मी यामध्ये घालते. वाह, रंग किती सुंदर दिसते बघा. सगळं छान मिक्स करून घ्या. तर इथे डाळ थोडी घट्ट वाटत असेल तर आपण काय करूया, यात अर्धी वाटी पाणी घालूया. तर हे पाणी मी गरम घेतलेलं आहे, गार पाणी अजिबात घालायचं नाही. गार पाण्याने काय होते, आमटीची चव बदलते, त्यामुळे आपण गरमच पाणी वापरायचं शक्यतो. पाणी घातल्यावर तुम्ही इथे पाहू शकताय किती छान अशी आपली आमटी तयार झालेली आहे. एकदम मस्त अशी झालेली आहे. आता आपण याच्यावर झाकण झाकून 5 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर शिजू देऊया. तर आता इथे आपण कढईवर झाकूया आणि एक 5 मिनटे झाली की याच्यावरचं आपण झाकण काढूया. तर इथे 5 मिनटे झालेली आहेत. आता आपण याच्यावरचं झाकण काढूया. तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली आमटी झालेली आहे ही. आता याला शेवटची फोडणी. आता छोट्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करूया. त्यात घालूया 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं जिरे तडतडले की त्यामध्ये घालूया सुक्या लाल मिरच्या. जिरे तडतडले की गॅस बंद करा आणि अर्धा टीस्पून काश्मीरी लाल तिखट. आता हे आपण चमच्याने हलवून घेऊया आणि यामध्ये घालूया मिरची पावडर. ही गरमागरम फोडणी आपण काय करायची आहे, ही गरमागरम फोडणी आपण डाळीमध्ये घालायची. अरे वा, यामुळे डाळीला जबरदस्त रंग आणि टेस्ट येते. तर आता आपण ही फोडणी डाळीमध्ये घालूया आणि याच्यावर आपण एक 5 मिनटं झाकून ठेवूया. 5 मिनटानंतर याच्यावरचं आपण झाकण काढून घेऊया आणि यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आपली झणझणीत मसूर डाळ किंवा मसूर तयार आहे. ही डाळ तुम्ही जिरा राईससोबत, साध्या भातासोबत किंवा गरम चपातीसोबत सर्व करू शकता. खरंच खूप टेस्ट लागते. आता आपण इथे सर्व करून घेऊया एका डिशमध्ये. मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर जर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि आपल्या जास्त मित्रमैत्रिणींनी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.